आज लाडकी बहीण मिळाल्यानंतर आज माझ्या वॉर्डातलं मी एक उदाहरण देते. मग आमची ज्ञानेश्वरी म्हणून एक मुलगी काम करते, प्रज्ञा फूडचं काम, स्वतःचा गृह उद्योग आहे. पण तुम्ही बघितलं ना तर तिने काल एक पोस्ट टाकली आहे, मी माझ्या ज्ञानेश्वरी म्हणजे प्रज्ञा फूड साठी मी माझ्या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये जमवले आणि मी वजन काटा घेतला. सांगा बरं देवेंद्रजींना किती धन्यवाद असतील यासाठी. एवढा द्रष्टा नेता, महिलांच्या सक्षमीकरण हे फक्त कागदोपत्री न राहता खरोखर महिलांचं सबलीकरण सक्षमीकरण पाहायला लागलं. आज महिलांची सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर होता, पण आज आम्हाला कुठे हेल्पलाईन आहे ती हेल्पलाईनचे नंबर सगळं आज आम्हाला देवेंद्रजींकडून मिळाले. आज कुठल्या पद्धतीने महिलांनी कुठे फोन केले तर त्यांना जर कुठे गाडी नसेल तर आम्हाला पोलिसांकडचा एक नंबर आहे, तिथून आम्हाला गाडी पण मिळाली जाते. आज ह्या पद्धतीचा विचार करणारे नेते खरोखर कमी आहेत आणि नव्हतेच असं मी म्हणेन. पण देवेंद्रजी आल्यापासून आम्ही महिला खरोखर मान उंचावून या सर्व वाटचालीमध्ये पहिल्यांदा आम्ही सगळेजण म्हणायचो पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करते, पण हा वाक्यरचना देवेंद्रजींनी खरी करून दाखवली.